नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण ओबेसिटी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे कॉजेस, त्यानंतर त्याचे क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन्स व डायग्नोसिस हे पाहणार आहोत. तर ओबेसिटी इट इज द एक्सेस बॉडी फॅट ॲक्युमुलेशन दॅट प्रोड्युसेस हेल्थ रिस्क. त्यामध्ये सुरुवातीला BMI म्हणजे काय ते माहिती पाहिजे. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर इथे BMIच्या ग्रेडिंग्स दिलेल्या आहेत की BMI काढल्यानंतर आपण कसं त्याला डिस्टिंग्विश करू शकतो. तर BMIची व्हॅल्यू जर 18.5 पेक्षा कमी असेल तर त्याला अंडरवेट म्हणायचं. त्यानंतर 18.5 ते 24.9 म्हणजे 25 नॉर्मल समजायचं. 25 ते 30 असेल तर ओव्हरवेट. 30 ते 35 BMI असेल तर ओबेस. आणि 35 पेक्षा पण जास्त असेल BMI तर एक्स्ट्रीमली ओबेस. तर ह्या BMIच्या ग्रेडिंग्स आहेत. तर आपण पाहिलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आहे. तर ते आपण मेजर करतो, कॅल्क्युलेट करतो एखाद्या पर्सनचं हेल्दी बॉडी वेट आहे की नाही ते समजण्यासाठी. ते कसं कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटचं वेट आणि हाईट गरजेचे असते. BMIचा फॉर्म्युला आहे BMI इज इक्वल टू वेट इन केजीज डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर. हाईट ही मीटरमध्ये घ्यायची. नेक्स्ट आहे ओबेसिटीचे कॉजेस. ऑकर्स व्हेन कॅलरिक इनपुट इज एक्सिडिंग द कॅलरिक युटिलायझेशन. दॅट इज अमाऊंट ऑफ एनर्जी इंटेक जास्त आहे आणि अमाऊंट ऑफ एनर्जी युटिलाइज कमी असेल तर ओबेसिटी होते. त्यामध्ये इतर कॉजेस ओव्हर इटिंग, इनॲक्टिव्हिटी अँड सेडेंटरी लाईफस्टाईल, जेनेटिक कॉजेस, त्याच्यानंतर डाएट्स रिच इन कार्बोहायड्रेट्स अँड फॅट आणि लेस प्रोटीन रिच डाएट. तर हे होते ओबेसिटीचे कॉजेस. नेक्स्ट त्याचे क्लिनिकल फीचर्स म्हणजे लक्षणं. फीलिंग व्हेरी टायर्ड, हाय कोलेस्ट्रॉल, जॉईंट पेन, डिफिकल्टी इन स्लीपिंग, इन्क्रीज स्वेटिंग, ब्रेथलेसनेस, एक्स्ट्रा फॅट अराउंड द वेस्ट, रिड्यूस सेक्स ड्राईव्ह आणि स्नोरिंग. हे ओबेसिटीचे क्लिनिकल फीचर्स आहेत. म्हणजे ओबेस पेशंटमध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून येतात. पॅथॉलॉजिकल चेंजेस. इन्क्रीज ॲडिपोज स्टोअर्स इन सबक्युटेनियस टिश्यूज, स्केलेटल मसल्स अँड इंटरनल ऑर्गन्स. त्यानंतर फॅटी लिव्हर इज ऑल्सो मोस्ट कॉमन इन द ओबेस पेशंट्स. तर हे आहेत पॅथॉलॉजिकल चेंजेस इन द ओबेस पेशंट्स. नेक्स्ट मेटाबॉलिक चेंजेस. त्यामध्ये हायपर इन्सुलिन ॲनिमिया, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज, हायपरटेन्शन, ॲथेरोस्क्लेरोसिस, CAD, स्ट्रोक, ऑस्टिओआर्थरायटिस आणि कॅन्सर ऑफ एंडोमेट्रियम अँड ब्रेस्ट. कॉम्प्लिकेशन्स ऑफ ओबेसिटी. मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीज मेलिटस, CVS म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर डिसीज, गॉल ब्लॅडर डिसीज, कॅन्सर, ऑस्टिओआर्थरायटिस, हायपरटेन्शन, सोशल अँड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम डिसीजेस, हिपॅटायटिस, गॅस्ट्रोइसोफॅजियल रिफ्लेक्स डिसीज. हे होते कॉम्प्लिकेशन्स ऑफ द ओबेसिटी. आता यातला शेवटचा पॉईंट म्हणजे ओबेसिटीचं डायग्नोसिस. तर सुरुवातीलाच आपण व्हिडिओच्या पाहिलं होतं की त्याचं डायग्नोसिस आपण BMI या फॉर्म्युलाने काढतो. तर डायग्नोसिस ऑफ ओबेसिटी इज डन बाय ॲनालिसिस ऑफ BMI अँड वेस्ट सर्कम्फरन्स. सोबतच आपण वेस्ट सर्कम्फरन्स बघून सुद्धा काढू शकतो. BMIचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता की वेट डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर. यामध्ये वेट ही किलोग्रॅममध्ये घेतात आणि हाईट ही मीटर्समध्ये घेतात. नॉर्मल BMIची व्हॅल्यू 18 ते 25 मध्ये असते. तर ह्या होत्या ओबेसिटी या टॉपिक संबंधित नोट्स. रोगनिदान संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. व तसंच इतर विषयाच्या सुद्धा नोट्स अपलोडेड आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.